पक्षानं जबाबदारी दिली तर आपण बारामती पालिकाही जिंकून दाखवू। मी आल्यावर निवडणूक जिंकत असतो, जेथे जबाबदारी घेतो तेथे सत्ता मिळवतोच। नगरमध्ये लक्ष घातले आणि सगळे आपल्याकडे आले। श्रीगोंदा नगरपालिकेत भाजपला बहुमत दिल्यास शहराच्या विकासासाठी 50 कोटींचा निधी, तसेच श्रीगोंद्याच्या DY10 132 चालीचा प्रश्न सोडवून साकळाईचा प्रश्नही मार्गी लावू असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजनांनी श्रीगोंद्यात नगरपालिकेच्या सांगता सभेत बोलताना व्यक्त केला। परवा मी त्यांना म्हटलं माझ्याकडे बारामती जबाबदारी 2 महिने जर आधी दिली तर बारामती नगरपालिका सुद्धा जिंकून दाखवेल। त्यांना फार वाईट वाटलं, त्यांना वाईट वाटलं। ते म्हणते ये तिकडे दाखवतो। मी म्हटलं लागू दे इलेक्शन, येतोच म्हटलं। मी सांगितलं प्रामाणिक कार्यकर्ते आपल्याकडे, त्यांच्या भरोश्यावर आम्ही निवडणुका देऊ। कार्यकर्त्याचं नियोजन आम्ही व्यवस्थितपणे करतो, सूक्ष्म नियोजन निवडणुकीचं करतो आणि त्या भरोश्यावर आम्ही कुठल्याही शहराची निवडणूक जिंकू शकतो हा ठाम विश्वास आमच्या मनात आहे। कार्यकर्त्यांचा विश्वास आमच्या मनामध्ये आणि म्हणून हे शक्य होतं। आणि म्हणून आता सगळ्या लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर। अजितदादा मला वाटतं अजित भाषण करून गेले। मी विचारलं काय काय म्हणले दादा, तर ते गिरीश महाजनला म्हणजे जलसंपदा खात्यातलं कळत नाही, कोकणी गिकडी तुझं काहीच कळत नाही। आणि खरं आहे, जेवढं दादांना खात्यातलं कळलं 15 वर्ष तेवढं मला कळलं नाही का? नाही, आणि ते कळू शकतही नाही आणि माझी इच्छा आहे नाही तेवढं मला कळावं, कारण त्यांनी कळून काय काय केलेलं आहे मला माहिती आहे। काय काय केलं, कसं कसं त्यांना खातं कळालं ते कळायला मला ह्या जन्मातही शक्य नाही। मी तुम्हाला आश्वासन द्यायला आलेलं आहे, कुकरीच्या बाबतीत तुम्ही सगळेजण माझ्याकडे येतात, वारंवार पाठपुरावा करतात। ही कुकडी म्हणजे तुमच्या भागाची रक्तवाहिनीच आहे, तिच्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही, करू शकत नाही। आणि या कुकडीच्या पाणी देण्याचा काम, ही जबाबदारी ही माझ्याकडे, माझं ते खातं आहे। आणि मी तुम्हाला हे शब्द देणार, मी तुम्हाला शब्द द्यायला या ठिकाणी आलेलो आहे। DY10चं काम असू द्या का दुसरं तुमची 132 नंबरची चाली, त्याचा विषय असू द्या, मला वाटतं बहुतांशी कामं आपल्या काळामध्ये आपण पूर्ण केली। तुम्ही मागितलं तेवढं मी तुम्हाला पाणी देतो, कधी आम्ही तुम्हाला नाही म्हटलं नाही, परंतु उर्वरित राहिलेली कामं आम्हाला पूर्ण करायची आहेत। तुमच्या शेतापर्यंत मला पाणी द्यायचं आहे। जी जी कामं तुमची अपूर्ण राहिली आहेत त्याला आपण पैसे देणार आहोत, पैशाची आपल्याकडे वाढवा नाहीये। ती कामं तुम्हाला तात्काळ करून पाहिजेत, तुमच्या शेतापर्यंत पाणी पाठवायचं आहे, द्यायचं आहे। ही भूमिका मान्य मोदीजींची आहे, मान्य देवेंद्रजींची आहे। आणि हे जोपर्यंत पाणी तुमच्या शेतात येत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही। आम्ही नुसतं आमचा शब्द नाहीये, हे नुसतं आश्वासन नाहीये। जोपर्यंत तुमच्या शेतात पाणी येणार नाही, जोपर्यंत कामं पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही। आणि तुम्ही बसून देऊ नका आम्हाला स्वस्त, बसून देऊ नका। आहेत अनेक कामं माझ्याकडे आहेत, अनेक पत्र माझ्याकडे आहेत। साखळा योजनेचं काम आहे। दुर्दैवाने गेल्या 50 वर्षाच्या काळामध्ये ज्या लोकांनी या ठिकाणी राज्य केलं त्यांनी फार या खात्याचं वाटोळं केलं, अनेक खात्याचं वाटोळं केलं। फक्त स्वाहा, दुसरं काहीच नाही। मला काय भेटेल, मी किती आवरेल, आणि मग आवरल्यावर आता कसे दिवस आलेत, आता सगळी पळापळ चाललेली आहे, धावपळ चाललेली आहे। कोणाचा पाय आत आहे, कोणाचा पाय बाहेर आहे, कोणाचा पाय आत किंवा दोन्ही पायात किंवा ते सांगता येत नाही। सगळ्या अडचणी वाढलेल्या आहेत। आणि म्हणून मला वाटतं की ज्यांनी ज्यांनी खाल्लेलं आहे त्याचं बाहेर निघणार आहे, काहींचं निघालं, काहींचं निघतंय, काहींचं निघणार आहे। आणि म्हणून मला वाटतं की ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी चुका केलेल्या आहेत त्या कोणी माफ करणार नाही। आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासाठी काहीच केलं नसल्याचं ते भासवतात, ते खरं नाही। मात्र अजित पवारच साईकृपाच्या उद्घाटनाला आले आणि मला त्रास देण्यास सुरुवात झाली, हे खरं आहे। मतदारसंघात विकास कामं करताना त्यांच्याकडून अडवणूक झाली। नगराध्यक्ष मनोहर पोटे चांगला मुलगा, परंतु आता बिघडलाय, त्याला नगराध्यक्ष करण्यासाठी नागवडींची मदत घ्यावी लागली। पोटे यांचे खूप पराक्रम आहेत, त्या पराक्रमामुळे आज त्यांची जागा जेलमध्ये असती। पुढे जाऊन पोटे अडचणीत आल्यास त्यांना बबनराव पाचपुते यांच्याकडेच यावे लागेल, तेव्हा त्यांना मदत करायची की नाही हे सर्वानुमते ठरवू, असा इशारा माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी यावेळी दिला। ज्याच्यावरती मुलापेक्षा जास्त प्रेम केला, माझा मुलगा इथं विक्रम आला तर मला जाता आहे की नाही माहित नाही, त्याला विक्रमी म्हणतो आणि मी मनूला मनूदार म्हणतो। किती प्रेम केलं,
मत काय फुकट दिली का त्यांनी? 2 मत दिली म्हणून सांगतात कुणी सौदा केला? तुमच्यासाठी सौदा केला आणि ते केलं तुम्हाला नगराध्यक्ष केलं. नगराध्यक्ष पुरुष तर म्हणून सुद्धा खरंच चांगला पोरगा, त्याला वाईट म्हणायचं काय कारण? पण पोरग बिघडलं, इतका बिघडला की त्याला वाचवण्यासाठी मी जर मम्मा जाणाऱ्याच्या पटांगणात आहे, माझ्या मनात जर थोडस पाप असतं त्याच्याविषयी, म्हणून दादा तुम्ही आज बाहेर नसता, जेलमध्ये बसले नसता. मला हे पाप करायचं नाही. काय अडचण झाली हे सुद्धा मी कधी सांगणार नाही. कोणाचे तरी चुकीचं काय सांगून मला पुढे जायचं नाही. काम केलं, तुमच्या हातात सरकार दिलं, तुमच्या हातात दिलं. 2 वेळेस मी तुमच्या कार्यक्रमाला गेलो, नगरपालिकेमध्ये तुम्हाला अधिकार दिला त्यावेळेस, आणि महाजी शिंदे नावाचं नाव दिलं त्यावेळेस गेलो. कधी हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही काय केलं? आमची अपेक्षा होती 30 कोटीचे रस्ते आणले, रस्त्याचं काम सुरू झालं, रस्त्याचे काम अर्धी झाली होती, का पूर्ण केले नाही? कामाचा माणूस होता, रस्ते अर्धे. तुम्ही काम जर केलं असतं तर. आणि पाणी कधी आलं शहराला? पाणी आणण्याचं काम हे खरं आहे की मी माझ्या मागच्या वेळेस मंत्री असताना प्रपोजल दाखल केला, आमदार असताना काम केलं, मी वारीत असताना अडचण निर्माण झाली, फोन आला सेक्रेटरीचा की तुमचा प्रस्ताव आलेला पण कागदपत्र पूर्ण अपूर्ण आहे. त्यावेळेस संतोष देशपांडे अध्यक्ष होते त्यांच्या मंडळीत. मी फोन केला आणि त्यांना दिल्लीला पाठवलं. ही पोरं दिल्लीला गेले आणि म्हणून दादा तुम्ही देवीला गेला, वैष्णव देवीला गेला नाही, तिथं थांबला. मी तिकडे असताना वारीला असताना मला समज अडचण वारी 1 दिवस पूर्णंदा मुक्कामाला होते. मी पहाटे लवकर आलो, मुंबईला पुण्याला गेलो, पुण्याला दिल्लीला गेलो, साहेबांना भेटलो, कमलनाथला भेटलो, सेक्रेटरीला भेटलो आणि माझा स्वतःच्या हाताने अफिडेव्हिट करून दिलं. ज्या अडचणीत होतं ते पूर्ण करण्याचं काम केलं आणि मंजूर केली. त्याच वेळेस मंजूर झाली. आता मी पवार साहेबांनी मदत केली, मी पुढे नाही म्हणलं नाही, पण मी सुद्धा पक्षासाठी घेतलो ना. 3.5 वर्ष पक्षासाठी रात्रंदिवस काम केलंय. मी सांगितलं साहेबांच्या स्वप्नातला कारखाना करतो, आनंद मानण्यापेक्षा कमीत कमी 59 वेळेस मी पत्र दिलंय, तुम्ही माझ्या कारखान्यात या, तुमच्या हस्ते करायचं. एकदा सुद्धा साहेब आले नाही. अजितदादा आले, माणूस खूप चांगला, नजर सुद्धा भारी. एवढा मोठा कारखाना कांदाच कसा आहे आणि खरंच तसं आहे, नजर लागली. ज्यांचा जन्म झाला 35 वर्षामध्ये काही केले नाही, आमच्या कामाचे श्रेय घेतात. राहुल जगला, तुझा जन्म कधी झाला बाबा? जन्म कधी झाला तुला? 35 वर्षापूर्वी झाला का? आता 30 वर्षापूर्वी तुझा जन्म झाला. जन्माच्या आधी हा बघून पासून या तालुक्यात आमदार होता असल्याला ठेव. तुझ्या बापाला कधी आमदार होता आलं नाही. आणखी बोललं तर अडचणीच होणार आहे. चुकीच्या पद्धतीने सांगू नका. तुम्ही सांगितलं मी तुम्ही काय धंदा करायचा करा, पण आमदार तुम्ही 7 दारूचे लायसन घेतले, मध्य सम्राट झाला, लोकांना पिण्याचं काम करतात, वाईट मार्गाला होतात. आणि ते बाबासाहेब मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही. बरं झालं तुम्ही गेला, माझी आवडत आहे निघून. काय बोलू? आपण आपला विकास करायचा, या शहराचा चेहरा बदलायचा, दिलेली आश्वासन आहेत ते आश्वासन पूर्ण करायचे. पाचपुते यांना त्रास देणाऱ्या अजित पवारांचा नामोल्लेख टाळत राम शिंदे म्हणाले की दादा तुमचा ज्यांनी कार्यक्रम केला त्यांचाही कार्यक्रम होणार आहे, फक्त थोडा वेळ आहे. कुकडी आवर्तनासाठी बैठकीचा फार्स करून शेतकऱ्यांची धान जाळली जायची, माझ्यावर आरोप व्हायचे, पालकमंत्री पाणी अडवतो, अन्याय करतो, पाणी खालचा माणूस अडवते की वरचा, त्यामुळे या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं राम शिंदेंनी म्हटलं. आपण पाहतोय नगरपासून दौंडपर्यंत रस्ता गेला, सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता. तुम्ही आम्ही जोपर्यंत तह्यात आहे तोपर्यंत या रस्त्याला दादा खड्डा पडणार नाही. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कुकडीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाली, बोलले. ज्याची वक्र दृष्टिकोन असतो, ज्याच्या मनात पाप असतं, त्याच्या तोंडात आणि सगळ्या व्यवहारात देखील पाप दिसतं. कारखान्याच्या उद्घाटनाला आले, मी देखील उद्घाटनाला होतो, दादावर माझं प्रेम होतं म्हणून. विरोधी पक्षाचा आमदार होतो, मी त्या कारखान्याच्या उद्घाटनाला होतो. कारखान्याला उद्घाटनाला बसल्या सांगितलं, भाषणातून सांगितलं जाहीररित्या 10,000 आहे का?
फरक 10,000च आहे. प्रतिदिनी 10,000 टन टेस्टिंग करण्यात आलं. असं भाषण झालं. जसं झालं तसंच सांगतो. तुम्ही माझ्याकडे बघू नका. का तर आमचा अंबानीचा हल्ला होता सगळे. त्यांना वाटलं आपल्याला ऊस कमी पडतो का काय. त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम त्यांनी जाहीररित्या तुमच्याच कार्यक्रमात त्यांनी केला. त्याच्यामुळे त्यांचा कार्यक्रम झालेला ते पण आता थोडा वेळ. ज्या दिवशी पाण्याची गरज आहे त्या दिवशी पाणी मिळेल. मला फोन आला गोडचं पाण्याचं काय. पाणी दादा सोमवारी मिटिंग घेतली त्याच तासात पाणी सोडलं. 11:30ला मिटिंग घेतली 12:30ला पाणी सोडलं. गोडचं सोडलं ना. त्यांची मिटिंग घ्यायची. मिटिंग घेतली तुम्हाला झाला टाइम नाही. ते नसल्यानंतर जमणार नाही. मग त्या असल्यानंतर त्यांची वेळ घ्या. त्यांचं जमलं विकून तिकडून म्हणजे मिटिंग पोस्टपोन झाली. साहेबांना वरची मिटिंग लागली. आणि ह्या मिटिंग गेल्या 4 वर्षात आपली सगळी धान्य उसळ जाळायचं काम केलं. आता सांगतो आमच्याकडे असेल एका गडून गेली मागच्या गेली पंचायत समितीला म्हणजे पाणी पाहिजे असलं तर आम्हाला मतं द्या. दिली मतं लोकांनी जाळी जमीन सगळी शेती 10 वर्ष दिला तिथे. आमचं काय काहीच नाही आहे नाही की ह्या जनतेसाठी आहे. आणि करून दाखवलं सुधारित प्रशासकीय मान्यता जे कुकडीच्या कृष्णा खोरेच्या अधिकार कक्षेमध्ये कार्य केल्या SCH एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यांना सगळ्यांना विचारा. दादांनी तर अनेक वेळा कबूल केलं. फक्त आणि फक्त इच्छाशक्ती असावी लागते आणि लोकांच्या हिताचे काम करायची भावना असावी लागते. 4,993 कोटीला मान्यता दिली सुधारित प्रशासकीय. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसन मीडिया, श्रीगोंदा.